नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अफगाणी सलवार, अफगाणी पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। इथे मी ड्रेस मटेरियलमध्ये जे सलवारसाठी कापड येतं तेच घेतलेलं आहे आणि ते फोर लेअरमध्ये ठेवलेलं आहे फोल्ड करून। फोल्ड बाजू जी आहे त्याची ती माझ्याकडे आहे। इथे वरच्या बाजूने एकसारखं कटिंग करून घेतले आणि वरच्या बाजूने 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इलास्टिक लावण्यासाठी। तेवढा भाग आपला फोल्ड होईल। तर इथे जेवढं इलास्टिक आहे त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर इथे माझं इलास्टिक 1.5 इंचाचं आहे, तर मी इथे 2.5 इंचावर मार्किंग करून घेतले। त्याच्या खाली जेवढी सलवारची पूर्ण उंची आहे तेवढी घ्यायची। तर इथे सलवारची पूर्ण उंची 38 इंच आहे। त्याच्यातून 1 इंच वजा करायचं आहे, कारण खाली फोल्ड पट्टी लावणार आहोत 1 इंचाची एक्स्ट्राची, तर 37 इंच होतात। आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली शिलाईमध्ये जाईल, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचे, म्हणजे 37.5 इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। 1 इंच खाली बॉटमला फोल्ड पट्टी लावणार आहोत आपण, आणि खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, शिवण्यात जाईल त्यासाठी। तर इथे 37.5 इंचावर मार्किंग केलं आणि लाईन ड्रॉ करून घेतली। आता इथं आपण वरती कमरेचं मार्किंग करायचं, तर कमरेचं मार्किंग हिपच्या मापानुसार करायचं आहे। तर हिप इथे आहे 38 इंच, म्हणजे सीट घेर। तर 38चा चौथा भाग करायचा आहे, सीट घेराचा चौथा भाग, आणि त्याच्यामध्ये 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर इथं सीट घेर होतो, सीट घेर 38 इंच, त्याचा चौथा भाग 9.5 इंच, आणि त्याच्यामध्ये 2.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच होतात 12 इंच। तर 12 इंचावर मी असं मार्किंग केलं, आणि इथे समांतर अंतरावर सुद्धा 12 इंचावर मार्किंग केलं, जेणेकरून लाईन क्रॉस जायला नको। त्याच्यानंतर इथून खाली जेवढं इथे 12 इंच आलेलं आहे तेवढंच माप इथे सुद्धा घ्यायचं आहे, आणि इथे पण 12 इंचावर मार्किंग करून घेतलं। तुमचं जे काही येईल त्याप्रमाणे करायचं आहे। तर इथे मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली। आता इथे आसनचा आकार द्यायचा आहे, तर या 38 साईजसाठी मी इथे 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। छोटी साईज असेल 38 पेक्षा तर 2 इंचावर करू शकता, आणि 40 पेक्षा जास्त असेल तर 3 इंचावर करू शकता। इथे मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। कॉर्नरमधून 1.5 इंच क्रॉस घ्यायचं आहे, आणि तिथे एक पॉईंट ड्रॉ करून इथे आसनचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता हे जे आसनचा आकार दिलेला आहे त्याचा एंड जिथं झालेला आहे ते जे माप आहे ते मोजायचे, म्हणजे पहिले 12 इंच आणि त्याच्यामध्ये 2.5 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 14.5 इंच होतात। तर 14.5 इंच खाली मी बॉटमला सुद्धा मार्किंग करून घेतलंय। तुम्ही इथे वाढवू पण शकता किंवा कमी करू शकता, तुमच्या चॉईसनुसार इथं कमी जास्त करू शकता। तर मी इथे 14.5 इंचावर मार्किंग केलं, आणि इथे पण 14.5 इंचावर मार्किंग केलं, आणि हा पॉईंट असा सरळच इथे जॉईन करून घ्यायचं आहे। हे मार्किंग आता पूर्ण झालेलं आहे। आता केलेलं जसं मार्किंग आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथं केलेल्या मार्किंग प्रमाणे हे दोन्ही पार्ट कटिंग करून घेतले, आणि ह्याचा जो सेंटर पॉइंट आहे इथे बघू शकता दोन्ही पायांसाठीचा, तर तिथे मार्किंग करून घ्यायचं, तो आपल्याला नंतर लागणार आहे। तर इथे मी मार्किंग करून घेतलं, तर असा हा पार्ट तयार झालेला आहे। बॉटमला फोल्ड पट्टी लावण्यासाठी मी इथे 2 पट्ट्या कट करून घेतल्या, 2 वेगवेगळ्या। पूर्ण बॉटम आहे 12 इंच, तर त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 14 इंच लांबीच्या अशा 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। तर हे बघू शकता 14 इंच लांबी, आणि त्याची रुंदी ठेवलेली आहे 3 इंच, म्हणजे हे तयार होऊन बॉटम आपला 12 इंचाचं तयार होईल। अशा 2 वेगवेगळ्या पट्ट्या घेतलेल्या आहेत। आता ह्याच्या स्टिचिंगला सुरुवात करायची, तर सगळ्यात पहिल्यांदा आसनचा जो भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर इथे मी आसनचा भाग एकमेकांवर ठेवून घेतला, सरळ बाजू आतल्या बाजूने जाईल आणि उलटी बाजू वरच्या बाजूने येईल, अशा प्रकारे हे ठेवून घेतलेलं आहे। आणि जो आसनचा भाग आहे तिथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे। आता दुसऱ्या बाजूचा आसनचा भाग आहे तो सुद्धा इथे जोडून घेतला, त्याला सुद्धा डबल शिलाई करून घेतली। आता वरती इलास्टिक घालण्यासाठी फोल्ड करून घ्यायचं आहे, तर इथे मी थोडंसं एक्स्ट्रा होतं ते एकसारखं कट करून घेतलं। आता इथे जे 2.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते सरळ बाजूकडून 2.5 इंच मी मार्किंग करून घेतलं, त्यामुळे एकसारखं आपलं फोल्ड होतं, कमी जास्त होत नाही। इथे वरची बाजू आता फोल्ड करून घ्यायची, तर इथे मी पहिल्यांदा अर्धा इंचाचं फोल्ड केलं,
आणि परत एकदा दुमडलेलं आहे जिथं आपलं मार्किंग आहे 2.5 इंचाचं तिथपर्यंत. याला शिलाई करून घ्यायची आहे. पहिल्यांदा इथे थोडीशी शिलाई करून घेतली आणि ती लॉक करून घेतली. त्याच्यानंतर मध्ये थोडंसं अंतर सोडायचं 1-2 इंचाचं. तिथे टिप द्यायची नाही आहे आणि त्याच्या पुढे टिप कंटिन्यू करायची आहे. तर अशी संपूर्ण राऊंडला स्टिच करून घ्यायचं आहे. मध्ये थोडीशी जागा सोडायची आहे जिथून आपण इलास्टिक आतमध्ये घालणार आहे. तर असंच मी फोल्ड करत करत संपूर्ण जो राऊंड आहे तो स्टिच करून घेतला. तर पाहू शकता एकदम व्यवस्थित आलेला आहे, एकसारखं आलेलं आहे, कमी जास्त कुठेच झालेलं नाही आहे. आता हे स्टिच करून झालं. बघू शकता इथे थोडंसं इथे ओपन ठेवलं इलास्टिक घालण्यासाठी. खालच्या बाजूला आता बॉटम तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे बॉटम तयार करण्यासाठी आपण इथं मी एका पायाचं तयार करून दाखवणार आहे, दुसऱ्या पायाचं सेम याच पद्धतीने करायचं आहे. तर इथे मी पहिल्यांदा सेंटर जे आपण पहिलं मार्किंग करून घेतलं होतं ते थोडंसं डार्क करून घेतलंय आणि सेंटरच्या दोन्ही बाजूला अर्धा इंचाचे असे 5 मार्किंग करून घेतलेले आहेत. आता सेंटरला बॉक्स स्प्लिट आपली तयार झाली पाहिजे, तर अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं आहे. तर जे सेंटरचं मार्किंग आहे त्याच्या नंतरचं जे मार्किंग आहे ते पकडून इथं प्लीट्स तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकता इकडे एका प्लीटचं डायरेक्शन आपल्याकडे असलं पाहिजे, एका प्लीटचं डायरेक्शन आपल्या अपोजिट साईडला असलं पाहिजे. त्यामुळे बरोबर इथं सेंटरला बॉक्स स्प्लिट तयार होईल. तर इथे मी तयार करून घेतली आणि त्याला पहिलं स्टिच करून घेतलं. त्याच्यानंतर जो बॉटमचा भाग आहे त्याचा आपल्याकडचा भाग त्याचं जे डायरेक्शन आहे प्लीटचं ते आपल्याकडे असलं पाहिजे, म्हणजे निम्म्या भागाचं आपल्याकडे असलं पाहिजे, निम्म्या भागाचं आपल्या अपोजिट साईडला असलं पाहिजे. त्याच्यामुळे याला लुक छान येतो. तर बघू शकता इथे मी अर्धा इंचाच्या प्लीट्स घालून घेतलेल्या आहेत, 5 प्लीट्स घातलेल्या आहेत. आता सेम याच पद्धतीने प्लीट्स ज्या आहेत ते आपल्याला या साईडला घालून घ्यायच्या आहेत, पण त्याचं डायरेक्शन जे आहे ते आपल्या अपोजिट असलं पाहिजे. तर बघू शकता अशा इथे मी घालून घेत आहे आणि याला पिना लावून घेणार आहे. तर इथे मी या साईडला सुद्धा प्लीट्स घालून घेतल्या आणि त्याला पिना लावून घेतल्या. तर हा जो बॉटमचा भाग आहे तर आपली जेवढी पट्टी आहे बॉटमची कट केलेली तेवढ्या मापाचं झालं पाहिजे, अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत. समजा पट्टी जास्त झाली तर एखादी प्लीट वरच्या भागात घालून घ्यायची आणि समजा पट्टी कमी झाली तर एखादी प्लीट वरच्या भागातली काढून घ्यायची आहे. तर असं मी इथे प्लीट्स घालून घेतल्या आणि त्याला स्टिच करून घेतलं. आता पट्टी जोडायची आहे आपल्याला खाली. तर पट्टी जोडण्यासाठी खाली पट्टी जी आहे ती सरळ ठेवलेली आहे. त्याचा पहिला सेंटर पॉईंट मार्किंग केला, पट्टी सरळ ठेवली आणि त्याच्यावरच हा भाग जो आहे सलवारचा तो ठेवला आहे. सेंटरला सेंटर मॅच केलेला आहे. या पट्टीला तुम्ही कॅनव्हास पेपरसुद्धा लावू शकता, त्याच्यामुळे त्याचं थिकनेस छान येईल. मी इथे लावलेला नाही आहे. तर इथे सरळ स्टिच करून घेतलं, पट्टी बाहेरच्या बाजूने काढून घेतली, वरच्या बाजूने थोडी फोल्ड केली आणि जी आता आपण शिलाई केलेली आहे त्याच्यावर असं दुमडून घेतलं आहे. ही पट्टी 1 इंचाची तयार झाली पाहिजे, कारण आपण 1 इंच उंचीमध्ये कमी घेतलं होतं. तर असं दुमडून घेतलं याच्यावर आणि अगदी कडेने शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पट्टीच्या दुसऱ्या कडेने सुद्धा मी इथे स्टिच करून घेतले आणि दोन्ही शिलाईच्या आतमध्ये एक स्टिच देऊन घेतली, म्हणजे छान बॉटम असं तयार होईल इथे. तर इथे तुम्ही डिझाईनसुद्धा करू शकता बॉटमवर तयार. आणि कॅनव्हास पेपर जर लावलं तर त्याचं थिकनेस खूप छान येईल, किंवा इथे लेस वगैरे सुद्धा अटॅच करू शकता. मी प्लेनच ठेवलेलं आहे. असे मी हे दोन्ही बॉटम जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. आता याला जो खालचा पायाकडचा भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. इथे प्लीट ज्या आहेत त्या दोन्ही पायाच्या सेमच असल्या पाहिजेत. तर इथे बॉटमचा भाग जो आहे तो मी स्टिच करून घेतला पायाकडचं. तर इथे मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलं आहे आणि स्टिचिंग करून घेतली आहे. सेंटरचे जे जॉईंट्स आहेत ते एकाच बाजूला दोन्ही पण पाहिजेत. तर असं मी इथे स्टिच करून घेतलं, बघू शकता, आणि त्याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर असा हा सलवार आपला ऑलमोस्ट तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये फक्त इलास्टिक घालायचं आहे. तर इथे मी डबल शिलाईसुद्धा करून घेतली याच्यावर.
आता इलास्टिक घालण्यासाठी जेवढी कंबर आहे त्याच्यापेक्षा 4 इंच कमी इलास्टिक घ्यायचे. तर कंबर आहे 30 इंच, तर इथे 26 इंचाचं इलास्टिक घेतलेलं आहे. सेफ्टी पिनच्या मदतीने इलास्टिक जे आहे ते एका बाजूने आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि बाहेर काढून घ्यायचं आहे. इथे इलास्टिक घालून घेतलेलं आहे आणि त्याची जी टोकं आहेत ती एकमेकांवर ठेवून तिथं स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इलास्टिक आतमध्ये घालून एकसारख्या प्लीट सगळ्या करून घ्यायच्या आहेत, बघू शकता. आणि इथे जी ओपन बाजू आहे आपण ठेवलेली तर ती स्टिच करून घ्यायची आहे. आता जे वरती कापड आहे कमरेच्या बाजूने ते सगळ्या बाजूने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि इलास्टिक ओढत थोड्या अंतरावर याच्यावर संपूर्ण इलास्टिकवर बरोबर सेंटरला टिप देऊन घ्यायची आहे. इलास्टिक खेचायचं आहे आणि मग टिप द्यायची आहे. तर असा हा अफगाणी पॅन्ट किंवा सलवार तयार झालेली आहे आणि याला मी खाली बॉटमला जे टॉपचं फॅब्रिक होतं त्याचंच कॉन्ट्रास्टमध्ये पट्टी लावलेली आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.